मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुकादम कुटुंबियांच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे. लवकरच रेवाचं लग्न अक्षयबरोबर तर रमाचं लग्न अस्मितबरोबर होणार आहे असं वातावरण मुकादमांच्या घरी सुरू आहे. मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये रमा आणि रेवा एकमेकीच्या जवळच बसलेल्या आहेत. रेवानं मेहंदी काढलेली आहे आणि त्या मेहंदीमध्ये हातावर तिने अक्षयचं नाव काढलेलं आहे. तर रमा मात्र अक्षयचं नाव काढत नसते आणि रेवा मुद्दाम रमाला हिणवत आहे. "मी तर बघ कसं अक्षयचं नाव अगदी कोरून काढलेलं आहे," असं ते तिला सांगत असते. आणि लवकरच तुला अक्षयला विसरावं लागणार आहे, असं तिला जाणीवपूर्वक बोलत असते. तेव्हा रमा म्हणते, "त्याला विसरायचं का नाही विसरायचं ते आता तू माझ्यावर सोड. तू त्याच्याशी लग्न करतेस ना, तू खुश आहेस तर तू खुश राहा. मला काय करायचंय ते तू मला समजावून सांगू नको." रेवा मात्र भलती खुश होत असते. तेव्हा रमा तिच्या मेहंदी काढणाऱ्या व्यक्तीला सांगते, की "माझ्या हातावर देखील फक्त अ काढा." तेव्हा रेवा चिडते आणि म्हणते, "फक्त अ का? अ कशाचा आहे? अक्षयचा आहे का अस्मितचा आहे?" रमा म्हणते, "तुला काय वाटतंय?" रेवा म्हणते, "मला तर तो अक्षयचाच वाटतोय. तो अजून अक्षयला विसरलेला नाही असं मला वाटतंय." रमा म्हणते, "असं तुला वाटतंय ना? मग तुला जे वाटतंय ते वाटून घे. तुझ्या वाटण्यानं मला काही फरक पडत नाही. तुला अक्षयचं नाव काढायचं होतं, तू काढलं ना?" रेवा खुश होते आणि दाखवत म्हणते, "हो, बघ ना किती सुंदर आणि छान आलंय. अक्षयचं नाव मी माझ्या हातावर काढलंय, पण तुला मात्र फक्त अ काढावं लागतंय आणि ते अस्मितचं आहे का अक्षयचं आहे हे मात्र जगाला सांगावं लागतंय." रमा म्हणते, "जगाला सांगण्याची काही गरज नाहीये. मला माहिती आहे ते अ कशाचं आहे आणि मी खूप रोमॅन्टिक पद्धतीनं काढलंय. तुझ्यासारखं असं स्पष्ट नाही काढलं. त्यामुळे काय होतं ना, रोमॅन्स कमी होतो. मी जर का अ काढलं, तर माझ्या हातावरचं अ शोधताना किती रोमॅन्टिक वातावरण तयार होईल ना, ती गोष्ट आत्ताच मला आठवते." रमा मुद्दाम रेवाला हिणवत असते आणि तिनं काढलेलं अक्षयचं नाव हे तिच्यासाठी कसं योग्य नाहीये, असंच दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा रेवा देखील चिडते आणि ती चिडलेली तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असते. रमा मात्र मेहंदीचा आणि चिडलेल्या रेवाचा पुरेपूर आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. रमा रेवाला म्हणतेय, की "छान सुंदर अशी मेहंदी काढ, पण भविष्यात काय घडणार आहे, काय होणार आहे हे तुला आणि मला तरी कुठं काय माहीत आहे." रमा खरं तर तिला हिंट देण्याचा प्रयत्न करते, की तुझं हे लग्न एका क्षणात मोडून जाणार आहे. पण अजूनही रेवाला असं वाटत नाहीये. रमाच्या डोक्यामध्ये जे काही वादळ चालू आहे, यापासून रेवा पूर्णपणे अनभिज्ञ आहे. पण रमा आणि अक्षय यांनी छान असा प्लॅन करून ठेवलेला आहे आणि त्यामुळंच रमा या लग्नामध्ये भलतीच खुश आहे असं आपल्याला दिसतंय. तिकडे अभि आणि मयुरी बोलत आहेत. अभिचा नुसता संताप होत आहे. "माझ्या बायकोचं लग्न अक्षयबरोबर लावून देताना यांना लाज कशी वाटत नाही. मी हे लग्न काही केल्या होऊ देणार नाही. आत्ताच्या आत्ता जाऊन मंडपात जाऊन गोंधळ घालतो आणि सगळं लग्न मोडून टाकतो. सगळ्या वस्तू फेकून देतो." असं तो मयुरीला बोलत असतो. तेव्हा मयुरी त्याला म्हणते, "अभि जरा शांत राहा. आता ती वेळ आलेली आहे. विनाकारण काहीतरी करून तू या लग्नामध्ये विघ्न आणू नकोस. सध्या थांब. आपल्याला लग्नामध्ये विघ्न आणायचंय, पण त्यासाठी एक योग्य वेळ आहे आणि तेव्हाच आपण घाव घालणार आहोत," असं त्या अभिला समजावून सांगते. तर इकडे आता मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये आद्या सर्वांना डान्ससाठी बोलवत आहे. "चला, आता मेहंदी काढून झालेली आहे. सर्वजण छानपैकी डान्स करूया," असं म्हणून आद्याने छान असं गाणं लावलेलं आहे. "आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे" या गाण्यावर अख्खं मुकादम कुटुंबीय डान्स करत आहे. त्यांच्याबरोबर मंगल आणि रेवा देखील आहेत आणि सर्वजण त्या गाण्याचा आनंद लुटून डान्स करत आहेत. रमा, सीमा, रेवा, अक्षय सर्व कुटुंबीयच अगदी बेफाम होऊन नाचत आहेत. अस्मित देखील त्या डान्समध्ये सहभागी झालेला आहे. अख्खं कुटुंब अगदी आनंदाने डान्स करत असतं. पण तेवढ्यात शशिकांत येतो आणि ते गाणं बंद करून टाकतो. "अरे, हे काय असलं गाणं लावलेलं आहे? अरे, माझ्या अक्षयचं लग्न आहे, बछड्याचं लग्न आहे आणि माझ्या आवडत्या सुनेबरोबर म्हणजे रेवाबरोबर आहे. गाणं कसं झकास लावलं पाहिजे." असं म्हणून त्याने ते गाणं बंद करून काटाकीर गाणं लावलेलं आहे आणि सर्वांना म्हणतोय, "मी जे सांगेल त्याच गाण्यावर तुम्ही नाचलं पाहिजे." असं म्हणून काटाकीर या गाण्यावर तो सर्वांना नाचायला लावत असतो. पण आता कोणालाच नाचण्याची इच्छा नसते. खरं तर अक्षयला शशिकांतचं तोंड बघितल्यावरच त्याला अजिबात नाचण्याची इच्छा होत नसते. पण आता शशिकांतने ते गाणं लावून सर्वांना नाचायला सांगितलेलं असतं.
पण अक्षयची मात्र इच्छा अजूनही नाचण्याची होत नसते. आता शशिकांत त्याच्या समोर जातो, त्याचा हात हातात घेतो आणि त्याला डान्स करायला लावतो. अक्षय मात्र अजिबात खुश नाहीये. अक्षयला शशिकांतबरोबर अजिबात डान्स करायचा नसतो, म्हणून तो त्याचा हात झटकवतो आणि त्याच्याजवळ डान्स न करता तो तेथून अक्षरशः निघून जातो. अक्षय त्याच्या बेडरूमकडे निघून गेलेला असतो आणि तेव्हाच रमाने त्याला पाहिलेलं असतं. अक्षय जर का असा नाराज होऊन निघून गेला तर सर्वांना शंका येईल, म्हणून रमा देखील त्याच्या पाठीमागे जाते आणि भिंतीच्या आड लपून राहून त्याला म्हणते, की "अजिबात तुम्ही बेडरूममध्ये जाऊ नका. तुम्ही जर का आतमध्ये गेला तर सर्वांना समजेल, की तुमचा डान्स करण्याचा मूड नाहीये आणि या लग्नामध्ये तुम्ही खुश नाहीयेत. काही जरी झालं तरी तुम्ही खुश आहात हे तुमच्या चेहऱ्यावर दिसणं गरजेचं आहे. म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्ही जाऊन डान्स करा," असं तिने अक्षयला सांगितलेलं असतं. अक्षय मात्र म्हणतो, "मला अजिबात तो डान्स करू वाटत नाही आणि त्यात तो शशिकांत तेथे आलेला आहे, त्यामुळं मला अजिबात तेथे जाण्याची इच्छा नाहीये." पण आता रमाने त्याला समजावून सांगितलेलं असतं, "आत्ताचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि ही वेळ देखील खूप महत्त्वाची आहे. आपला प्लॅन कोणाला देखील कळला नाही पाहिजे. आपलं भांडं फुटलं नाही पाहिजे. यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन डान्स करा आणि तो पण आनंदाने करा. चेहऱ्यावर तुमच्या आनंद दिसला पाहिजे." असं फर्मानच आता रामाने त्याला सोडलेलं असतं आणि अक्षयला देखील तिने सांगितल्याप्रमाणे वागण्याशिवाय पर्याय नसतो. कारण अक्षय जर का दुःखी राहिला किंवा डान्स न करता आतमध्ये जाऊन बसला, तर सर्वांना कळणार असतं, की अक्षय या लग्नामध्ये अजिबात खुश नाहीये. आणि अक्षय रमाचं ऐकून तेथून निघून जायला तयार झालेला असतो. तो रमाला म्हणतो, "केवळ तू सांगतेस ना म्हणून मी तो डान्स करायला चाललोय, अन्यथा माझ्या मनामध्ये अजिबात इच्छा नाहीये." रमा म्हणते, की "मी सांगते म्हणून जा आणि डान्स करा." आणि मग अक्षय जातो आणि अक्षय देखील आता काटा किर या गाण्यावर डान्स करायला लागलेला आहे. आनंदच्या बरोबर उभा राहून तो अगदी व्यवस्थितपणे डान्स करायला लागलेला आहे. अक्षयला जवळ पाहून रेवा अगदी खुश होते आणि ती सुद्धा त्याच्याबरोबर डान्स करू लागते. तेव्हा आई आजी सीमाला म्हणते, "बघ ना, ती रेवा आणि अक्षय किती गोड दिसतायत. त्यांच्याकडं पाहिलं की मला वाटतं हा तर लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे." हे जेव्हा आई-आजी बोलतात, तेव्हा सीमा त्यांच्याकडे पाहतच राहते आणि मनात म्हणते, की "हा कसला जोडा आहे? हा तर पायातला जोडा आहे. खरा जोडा म्हणजे माझे रमा आणि अक्षयच आहेत. त्यांचाच जोडा छान दिसतो. या जोड्याकड तर मला बघूसुद्धा वाटत नाही." असे विचार तिच्या मनामध्ये येत असतात. पण आपले विचार आता आई-आजीला सांगण्यात काहीच उपयोग नाही, असं ती ठरवते आणि "आपण आता डान्स करूया आणि होणाऱ्या सर्व कार्यक्रमाचा एन्जॉय लुटूया," असा सीमा विचार करून ती सुद्धा त्या डान्सचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर इकडे रमा मात्र आता डान्स करत नसते, ती किचनमध्ये आलेली असते. खरं तर रमाला वाईट वाटत असतं, की अक्षय रेवाबरोबर डान्स करतोय. अक्षयला डान्स करत पाहत असताना रमाचा जळफळाट होत असतो, पण आता त्याला डान्स करताना पाहण्याशिवाय तिच्यापुढं दुसरा काहीच पर्याय नसतो. ही गोष्ट मंगलच्या लक्षात येते आणि मंगल रमाजवळ येते आणि म्हणते, "तुझ्या मनामध्ये किती काही विचार चालू असतील ना, ते मला माहीत आहे. मला तर त्या रेवाचा इतका राग येतोय ना, असं वाटतंय की जाऊन तिचं नरडं दाबावं, नाहीतर तिच्या तोंडावर एक जोरात बुक्की मारून तिचं तोंड फोडून टाकावं. काय करावं ना मला कळत नाही. माझे हात आहेत ना नुसते असे शिवशिवतायत. तू फक्त मला सांग काय करू ते? आत्ताच्या आत्ता जाऊन तिचं टंगडं मोडू का सांग?" असं म्हणून मंगल रमाला बोलत असते. तेव्हा रमा म्हणते, "असलं काहीच करायचं नाहीये मावशी. तुला माहीत आहे ना, आत्ता जर का आपण काय केलं तर खूप मोठा घोळ होणार आहे. मला राग येत नाहीये का? पण मी शांत बसले." मंगल म्हणते, "तू शांत बसू शकते. खरं तू सहन करू शकते. असल्या गोष्टी मला अजिबात सहन होत नाहीत. मला ना खूप राग येतो." तेव्हा रमा म्हणते, "तुला राग येतोय ना, तर आपण तो राग दुसरीकडे कुठेतरी काढूया. तुला माझी मदतच करायची असेल ना, तर तू माझ्याबरोबर चल. आपण आत्ताच्या आत्ता रेवाच्या रूममध्ये जाऊया आणि रेवाच्या रूममध्ये माझं मंगळसूत्र शोधूया." मंगल लगेच तयार होते आणि लगेच त्या दोघी पण रेवाच्या रूममध्ये गेलेल्या आहेत. रेवाने नक्की कुठे मंगळसूत्र ठेवलं असेल, त्या पाहत असतात. बेडमध्ये, बेडच्या खाली, उशीखाली, कपाटामध्ये सगळीकडे त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. पण तेवढ्यात रेवा तेथे आलेली आहे. रेवा पाहते, की रमा आणि मंगल दोघीही तिच्या रूमची झाडाझडती घेत आहेत. तेव्हा रेवा त्यांना म्हणते, "मला वाटतंय तुम्ही मंगळसूत्र शोधतायत. तुम्हाला मी काही मूर्ख वाटते का असं मंगळसूत्र कुठेही ठेवायला? रमा, तुला मंगळसूत्र पाहिजे असेल ना, तर माझ्या पाठीमागे ये." असं म्हणून ती रमाला बाहेर घेऊन जाते आणि आता रमा तिच्या मागं आलेली असते. आता ते मंगळसूत्र रेवाच्या हातामध्ये असतं. अक्षय रमा लिहिलेलं ते मंगळसूत्र रेवाच्या हातात पाहिल्यानंतर रमा तिला म्हणते, की "आत्ताच्या आत्ता हे माझं मंगळसूत्र मला दे."
रेवा म्हणते, "तुला पाहिजे ना? मग घे की." असं म्हणून ती तिच्या समोर धरते. पण जेव्हा रमा ते हातात घ्यायला लागते, तेव्हा रेवा तिला ते घेऊ देत नाही आणि इकडं-तिकडं हात करून तिला मुद्दाम हुलकावण्या द्यायला लागते आणि जवळ असलेल्या चिखलाच्या एका डबक्यामध्ये ते मंगळसूत्र तिनं टाकून दिलेलं आहे. रमा ते पाहतच राहते. रमा अक्षय लिहिलेलं ते मंगळसूत्र आता चिखलाच्या डबक्यात पडलेलं असतं आणि रेवा म्हणते, "उप्स! आता ते पडलं. आता ते काढणार कोण? हां, तुला गरज आहे ना? आता ते तुलाच काढावं लागेल. पण तुझ्या हातावर तर मेहंदी आहे. आता मेहंदीच्या हातानं तू ते कसं काढणार? पण तुला काढावं तर लागणार कारण ते तुला पाहिजे आहे. जर तुला पाहिजे असेल तर तुझी मेहंदी पुसून गेली तरी तू त्याचा विचार करणार नाही आणि ते तुझं मंगळसूत्र तू त्या चिखलाच्या डबक्यातून काढणार." असं ती रमाला म्हणत असते. तेव्हा रमा चिडते. आणि त्याच वेळेस रेवाने स्वतःच्या हातावरची मेहंदी तिला दाखवलेली असते आणि म्हणते, "आता माझी मेहंदी रंगणार आणि तुझी मेहंदी मात्र आता रंगू शकणार नाही, कारण ती या डबक्यामध्ये पुसून जाणार आहे." तेव्हा रमा चिडते आणि म्हणते, "आता मी काय करणार आहे ते तुला माहिती नाहीये." रेवा म्हणते, "काय म्हणायचंय तुला?" तेव्हा रमा म्हणते, की "हे मंगळसूत्र तू काढणार." रेवा म्हणते, "हे मंगळसूत्र मी काढणं शक्यच नाहीये. ते तुला पाहिजे, आता ते तूच काढायचंय." तेव्हा मात्र रमा चिडते आणि म्हणते, की "आता मी आतमध्ये जाऊन अक्षयला सगळं काही सांगणार आहे. त्यामुळे हे मंगळसूत्र तू काढायचं आणि ते पण तुझ्या या हाताने काढायचं. आणि जर का तू ते काढलं नाही, तर मी अक्षयला सगळं जाऊन खरं सांगणार आहे." तेव्हा रेवा एकदम घाबरून जाते आणि आता मंगळसूत्र काढण्यासाठी तयार होते. ज्या हातावर अक्षयच्या नावाची मेहंदी काढलेली असते, त्या हातानं ती मंगळसूत्र काढत नसते. हे जेव्हा रमाच्या लक्षात येतं, तेव्हा रमा म्हणते, "दुसरा हात वापरायचा नाही. ज्या हातावर अक्षय हे नाव लिहिलंय ना, त्याच हातानं तू मंगळसूत्र काढायचंय. अन्यथा मी लगेच जाऊन अक्षयला सगळं काही सांगणार आहे." आणि आता रेवाच्या समोर पर्यायच उरलेला नसतो. रेवाला आता तोच हात वापरावा लागतो आणि चिखलाच्या डबक्यामध्ये तिने तो हात घातलेला आहे आणि शोधून-शोधून मंगळसूत्र काढण्याचा ती प्रयत्न करत आहे. रेवाचा डाव रेवावरच उलटलेला आहे आणि आता तिला ते मंगळसूत्र सापडलेलं असतं. ते मंगळसूत्र रमा तिच्याकडून घेते आणि म्हणते, की "नेहमी तूच जिंकत नाहीस. लक्षात ठेव, काही गोष्टी मी सुद्धा जिंकू शकते." ते मंगळसूत्र घेऊन रमा शांत बसत नाही, तर ते मंगळसूत्र घाण झालेलं असतं. म्हणून ते मंगळसूत्र रेवाच्या चुनरीनं तिनं पुसलेलं आहे. रेवाची चुनरी तिनं घाण करून टाकली आहे आणि तिला सांगते, की "आता हात आणि चुनरी तू स्वतः जाऊन स्वच्छ कर. काही गोष्टी तू स्वतः घाण केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तू स्वच्छ करणं गरजेचं आहे." असं म्हणून रमाक्षय नावाचं मंगळसूत्र रमाने मिळवलेलं आहे आणि रमा तिच्या या गोष्टीमध्ये जिंकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की अस्मित अगदी रडकुंडीला आलेला आहे आणि तो अक्षयला म्हणतोय, "अरे, आता सगळे विधी पार पडत आलेले आहेत आणि आता लग्नसुद्धा जवळ आलेलं आहे. बाबा, मी तुझ्या पाया पडतो, माझं लग्न तेवढं लावू नको." तेव्हा अक्षय म्हणतो, "तुला वेड लागले का? लग्न होणारच नाहीये आणि आता काय होणार आहे ना, ते सगळं तू फक्त शांतपणे बघत राहा." अस्मितला मात्र भीती वाटते, की असं जर का चालू राहिलं, तर हे लग्न लागेल आणि माझ्या आयुष्याचं सगळं वाटोळं होऊन बसेल. अक्षय म्हणतो, "तू काय काळजी करू नको, तुझं लग्न मी होऊ देणार नाही. तू फक्त निश्चिंत राहा आणि मी जसं सांगतोय तसं वाग." तर इकडे अभि आणि मयुरी बोलत आहेत. अभि म्हणतोय, की "आता थोडाच वेळ उरलेला आहे आणि आता मी काय करणार आहे ना, मयुरी ते बघत राहा." मयुरी म्हणते, "आपला प्लॅन आपल्याला सक्सेस करायचाच आहे. अक्षय आणि रेवाचं लग्न आपल्याला होऊच द्यायचं नाहीये." आता मयुरी आणि अभि काय करणार आहेत ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.